नमस्कार. सकाळचे 10 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजनं. पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सूत्रांकडून ही माहिती मिळते. शनिवारी रात्री वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती आहे. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काल रात्री वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाही. तर पार्थ पवार यांच्यावर सध्या राष्ट्रवादीचेच नेते टीका करताना पाहायला मिळतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट समोर येते. पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. काल रात्री वर्षा निवासस्थानी पार्थ पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं. शनिवारी रात्री वर्षा निवासस्थानी जाऊन पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं कळतं. कालच पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी टीका केली होती. पार्थ पवार मनमानी कारभार करतात असं म्हणत टीका करण्यात आली होती आणि त्यानंतर पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं कळतंय. आणि यात सगळ्या भेटी संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, आपण पाहतोय की पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रवादीच्याच नेत्यांकडून टीका केली जाते आणि या सगळ्यामध्ये पार्थ पवार यांनी आता फडणवीस यांची भेट घेतल्याचं कळतंय. नेमकं काय कारण आहे, काय चर्चा झाली, काय माहिती मिळते? बरोबर. या ठिकाणी कल्याणी आपण मिळत सूत्रांच्या माहितीनुसार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. वर्षा निवासस्थानी जाऊन पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे. आपण मिळत ही भेट शनिवारी रात्री झाल्याची समजत आहे. पण या भेटीचं कारण अद्यापही समजलेले नाही. ती अद्यापही गुलदस्त्यामध्ये आहे. पण असं समजलं जात आहे की जी धुसफूस राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे त्याबद्दल कुठेतरी चर्चा झाल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. कारण की आपण मिळत जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि तसंच कार्याध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल यांचं आपण या ठिकाणी बघता कार्यकारिणीमध्ये नाव आहे. पण जे कार्यकारिणीचं पत्रक देण्यात आलेलं होतं ते पत्रकासमोर त्यांची जी हे नाव आहे त्यांचं पद आहे त्याचं नाव हे देण्यात आलेलं नव्हतं. आणि हे पत्रक आपण बघता दोनदा छापण्यात आलेलं होतं. पण दोनदाही त्या पदाचा उल्लेख या ठिकाणी केलेला नव्हता. आणि त्यानंतर आपण बघता धुसफूस ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती. पण आपण आता बघितलं तर सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्यांच्यामध्ये देखील काहीतरी या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती. आणि त्यानंतर आज महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट ही काल रात्री घेतली आहे. आणि त्यामध्ये संपूर्ण घटनेबाबत या ठिकाणी खुलासा केल्याचं या ठिकाणी समजलं जात आहे. पण आपण बघता या ठिकाणी जी दुष्पद सुरती या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. कारण की आपण बघता सुनील तटकरे असतील की प्रफुल्ल पटेल असतील हे नाराज या ठिकाणी दिसून येत आहेत. आणि त्यानंतर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती आणि ते जाऊन वेगवेगळ्या नेत्यांशी देखील चर्चा करत आहेत. त्यामुळे कुठेतरी ही नाराजी समोर उघडीस येत आहे. आणि त्यानंतर आता बघितलं ज्या पद्धतीने दोन्ही जे प्रमुख आहेत नेते आहेत त्यांचं पदाचा उल्लेख या ठिकाणी केला जात नाही आहे. आणि त्यानंतर हे माध्यमांसमोर देखील आलेली होती आणि जे पत्रक देखील होतं ते देखील समोर आलेलं होतं. आणि त्यानंतर आता जी पार्थ पवार आहेत त्यांनी ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. पण या संदर्भात देखील कुठेतरी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मनोज, खरं तर पार्थ पवार आणि फडणवीसांची भेट झाली, कारण अजून समोर आलं नाही. मात्र या भेटीनंतर आता राष्ट्रवादीमध्ये काही बदल होतील असं कळतंय का? कल्याणी अद्यापही आता समज जातं. कारण की आता ज्या पद्धतीने शरद पवार गटाची पण बंद दारात बैठक होते त्यामध्ये सर्व शरद पवार गटाचे नेते आहेत. तसंच आपण या ठिकाणी बघितलं अजित जे सुनेत्रा पवार यांचा जो गट आहे त्यामध्ये जे कार्याध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष त्यांच्या पदाचा उल्लेख कुठेतरी केला जात नाही. त्यामुळे या कुठेतरी याच्यामधून समजतं की कुठे समीकरण या ठिकाणी जोडले जात आहेत की नाही ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. की वेगवेगळे अजून कोणत्या नेत्यांना या ठिकाणी बदल केला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की ज्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची ज्यापासून शपथ घेतली त्यापासून आपण बघतो नवीन कार्यकारिणी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि प्रमुख वेगवेगळ्या नेत्यांना देखील या ठिकाणी संधी दिली जात आहे. तसंच आपण बघतो जी आता एकत्र येण्याची समीकरण म्हणजे शरद पवार गट आणि सुनेत्रा पवार गट हे एकत्र येण्याचं जे समीकरण आहे ते देखील आगामी काळामध्ये